हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आणि रामनवमीच्या खूप साऱ्या माझ्या यूट्यूब परिवाराला शुभेच्छा। चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया। आजचा मी तुम्हाला उपाय असा सांगणार आहे की हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे आणि तुम्ही महिन्यातील कोणत्याही गुरुवारी हा उपाय करू शकता आणि मनातून जर तुम्ही हा उपाय केला तर खरोखर आपली इच्छा ही पूर्ण होतेच होते। मी तुम्हाला कोणत्याही इच्छेसाठी अत्यंत प्रभावी असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे। तर तो उपाय सुपारी आणि 1 रुपयांचा नाण्यांचा आहे। तर तो उपाय तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचा आहे। तर कशा पद्धतीने उपाय करायचा आणि त्या सुपारीचं तुम्हाला काय करायचं आहे तर हीच सर्व माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार। तर सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। आपल्याला सुपारीचीच पूजा का करायची आहे तर सुपारी ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय वस्तू आहे आणि तसंही आपण कोणत्याही पूजेमध्ये गणपती बाप्पा समजून सुपारीची पूजा देखील करतच असतो। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य जेव्हा आपण करत असतो तेव्हा सुपारीला बाप्पाचं स्थान मानून पहिलं प्राधान्य सुपारीलाच दिलं जात असतं। तर बघा, आता यश मिळवण्यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट मेहनत सुद्धा करत असतो। तर एवढं सर्व करून तरी काय तर कधी कधी शेवटी निराशाच पडत असते। असं आपल्याला सहन करावं लागत असतं। विशेष करून म्हणजे नोकरी व्यवसाय या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे अडथळे आपल्याला किंवा समस्या अपयश तिला त्रास देत असतात। या सर्व गोष्टी वास्तुदोषामुळे सुद्धा होऊ शकतात। तर हा सुपारीचा उपाय तुम्हाला कशासाठी नेमका करायचा आहे तर तुम्हाला नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल किंवा तुमचं लग्न ठरत नसेल किंवा तुम्हाला एखादा आजार असेल किंवा आपल्या संपत्तीमध्ये सुद्धा बरकत किंवा यश येत नसेल, आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल किंवा पैसा येतो पण तो घरामध्ये टिकतच नसेल किंवा तुमचं अनेक दिवसापासून एखादं काम अडकलेलं असेल तर हा उपाय तुम्ही त्यासाठी सुद्धा करू शकता। तर हा उपाय आपण त्याही महिन्यातील एखाद्या गुरुवारी करू शकता। असं जसं की तुमची कुठलीही समस्या असू दे, तुम्ही हा उपाय करू शकता। इथे फक्त एक लक्षात घ्या की कोणताही उपाय करण्याच्या अगोदर तुमच्या मनामध्ये श्रद्धा असणे हे खूप अत्यंत महत्त्वाचं असतं। तर उपाय करताना पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने उपाय करावा। याचा 100% रिझल्ट तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये बघायला मिळेल, एवढा हा प्रभावशाली उपाय आहे। तर हा उपाय फक्त गुरुवारी करण्याचाच महत्त्व आहे, कारण म्हणजे गुरुवार हा बृहस्पतिवार मानला जातो म्हणून, आणि गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णू देवांना समर्पित सुद्धा मानला जातो। त्यामुळे आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू देवांचा आणि माता लक्ष्मींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय गुरुवारीच करायचा आहे। जर आपल्या घरामध्ये जर अखंड लक्ष्मी नांदत असेल तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद हा येतच असतो आणि आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होत असतात। तर गुरुवारी सकाळी लवकर उठून आपल्याला लवकर अंघोळ करून घ्यायची। सर्वात पहिले आपल्या अंगणामध्ये आपल्याला सडा टाकताना आपल्या त्या पाण्यामध्ये थोडी आपल्याला 1 चमचाभर हळद आपल्याला त्या पाण्यामध्ये मिक्स करायची आणि त्याने आपल्या अंगणामध्ये सडा टाकून घ्यायचा। आपल्या उंबऱ्याचं पूजन करून घ्यायचं, नंतर तुळशी मातेची पूजा करून घ्यायची, आपल्या देवांची नित्यपूजा करून घ्यायची। तुम्हाला जर शक्य असेल तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा नसेल तर साध्या तेलाचा लावला तरीही काही हरकत नाही। तर आपल्याला सुपारीचा उपाय करताना सुपारी ही नवीनच घ्यायची आहे, म्हणजे आपण एखाद्या पूजेमधली वापरलेली सुपारी
आपल्याला घ्यायची नाही। सुपारी ही शक्यतो दुकानातून नवीनच आणायची आहे। सुपारी खराब किंवा किडलेली नसायला पाहिजे। सुपारी ही अगदी अशी कणक पाहून आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर धूप दीप लावून घ्यायची आणि देवासमोर आपल्याला आसनावरती बसून एक देवांचं तांब्याचं ताट तुम्ही तांब्या पितळाचं कोणतंही ताट घेऊ शकता। ताटामध्ये थोड्या पिवळ्या हळदी कुंकू लावायचं त्या अक्षदांना म्हणजे तांदूळांना आणि त्या आपल्याला पिवळ्या करून त्या तांब्यामध्ये आपल्याला ठेवायच्या। त्यावरती आपल्याला सुपारी ठेवायची। आपल्याला सुपारी ठेवून घ्यायची म्हणजे त्या तांदळांच्या अक्षदावरती आपल्याला सुपारी स्थापन करून घ्यायची। सर्वात प्रथम पहिले आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे। तर त्या पाण्यामध्ये तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर थोडं त्यामध्ये तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकू शकता। गंगाजल नसेल तर थोडं गुलाबजल तुम्ही टाकू शकता पाण्यामध्ये। आपल्याला काय करायचं, अगदी 2-3 चमचे आपल्याला त्या सुपारीवरती पहिले पाण्याने अभिषेक करायचा आणि गणपती बाप्पांचं आपल्याला नामस्मरण करायचं। तर तुम्ही श्री गणेशाय नमः सुद्धा म्हणू शकता किंवा ओम गणपतये नमः हा मंत्र सुद्धा म्हणू शकता किंवा सोपा मंत्र अगदी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र सुद्धा तुम्ही पहिल्यांदा म्हणू शकता आणि नंतर आपल्या पूजेला आपण सुरुवात करायची। नंतर पाण्याचा अभिषेक करून झाला की तुम्हाला काय करायचं, आता इथे कच्चं गाईचंच दूध घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही कोणतंही दूध घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही पंचामृताने सुद्धा त्या सुपारीवरती अभिषेक करू शकता। पंचामृतामध्ये 5 वस्तू काय आहे ते तुम्हाला माहीतच आहे। दही, दूध, साखर, तूप आणि मध टाकून घ्यायचा। गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या थोड्या असेल तर आणि पंचामृत करायचा। नंतर परत आपल्याला चांगल्या पाण्याने म्हणजे त्या शुद्ध पाण्याने आपल्याला सुपारीवरती अभिषेक करायचा पाण्याचा आणि नंतर सुपारी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची। आपल्या देवघरामध्येच काय करायचं, खाली लाल कपडा आपल्याला अंथरून घ्यायचा। त्यावरती आपल्याकडे जर छोटा चौरंग असेल तर देवघरामध्येच तुम्हाला तो चौरंग ठेवायचा, नसेल तर तुम्ही देवघरामध्ये खालीही ठेवू शकता सुपारी खाली आपल्याला 5 रुपयाचं किंवा 1 रुपयाचं किंवा आता 10 रुपयाचा पण डॉलर शिक्का आलेला आहे तर तो तुम्हाला पहिले खाली ठेवायचा आणि त्यावरती तुम्हाला आपण ती अभिषेक केलेली सुपारी त्या डॉलरवरती त्या नाण्यावरती आपल्याला स्थापन करून घ्यायची। नंतर काय करायचं तर सुपारीला सर्वात प्रथम पहिले आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं। गणपती बाप्पांना हळदी कुंकू हे अतिशय प्रिय आहे। गुलाल, अष्टगंध, थोड्या अक्षदा, गुलाबाच्या पाकळ्या किंवा फूल असेल तर हे फूल वाहून घ्यायचं। तुपाचा दिवाने आपल्याला ओवाळून घ्यायचं आणि धूप ओवाळून घ्यायचा। थोडासा साखरेचा नैवेद्य किंवा खडी साखरेचा नैवेद्य आपल्याला तिथे ठेवायचा। त्या नैवेद्यामध्ये तुळशीचं पान मात्र आपल्याला ठेवायचं नाही, कारण तुळशीचं पान गणपती बाप्पांना चालत नाही। तर आपल्याला अशा प्रकारे पूजा करून घ्यायची आणि नमस्कार करायचा। त्यानंतर आपल्या मनातील जी कोणती इच्छा असेल ती बोलायची आहे किंवा तुमची जी कुठली समस्या असेल, अडचण असेल ती बोलायची आणि ती सुपारी तुम्हाला बरोबर 7 दिवस आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि रोज मी सांगितल्याप्रमाणे 7 दिवस ती तशीच ठेवायची। म्हणजे पण तुम्हाला आपण जेव्हा पूजा करू तेव्हा ती सुपारी तुम्ही उचलू शकता आणि रोज मी जसं सांगितलं व्हिडिओमध्ये रोज त्याप्रमाणे तुम्हाला बरोबर 7 दिवस पूजा करायची, अभिषेक करायचा आणि अशीच मनोभावे सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आहे। 7 दिवस पण त्या सुपारीची पूजा केल्यानंतर आपल्या इच्छा आकांक्षा सांगायच्या। आता रोज आपल्याला 7 दिवस आपली जी पहिली इच्छा आपण पहिल्या दिवशी जी बोललो तीच इच्छा आपल्याला 7 दिवसही बोलायची आहे। इच्छा बदलायच्या नाही। प्रत्येक वेळी फक्त एकच इच्छा आपल्याला बोलायची, म्हणायची आहे, मागायची आहे आणि नंतर आपल्याला 7 दिवस ती सुपारी तशीच ठेवून बरोबर 7 दिवस बुधवारपर्यंत ठेवायची। गुरुवारी सकाळी परत आपल्याला तशीच पूजा प्रार्थना करायची आणि गुरुवारी सकाळी
म्हणजे 7 दिवस झाल्याच्या नंतर पुढच्या गुरुवारी तुम्हाला आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहे। आपण ही सुपारी जेव्हा तिजोरीमध्ये ठेवू तेव्हा नेहमी सतत आपले तिला हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। जर आता ही सुपारी तिजोरीमध्ये ठेवताना आपल्याला खाली लाल रंगाचा कपडा टाकून घ्यायचा, त्यावर ती सुपारी ठेवून द्यायची। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही आपल्याला आपण जिथे आपले पैसे किंवा दागिने आपल्या ज्या महत्त्वाच्या वस्तू असतात तिथे आपल्याला ती सुपारी ठेवायची आहे। आणि आपण जेव्हा आपलं कपाट उघडू तेव्हा आपला तिला सतत हात लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर आता ही सुपारी किती दिवस ठेवायची आहे, तर जोपर्यंत आपल्याला तिचा आपण म्हणजे आपली जी इच्छा धरलेली आहे मनामध्ये ती इच्छा पूर्ण होत नाही, किंवा आता तुम्ही जर लग्नासाठी म्हणजे उपाय केला असेल तर तुमचं लग्न जर ठरलं तर नंतर तुम्ही ती पाण्यामध्ये सुपारी विसर्जित करू शकता, किंवा व्यापारासाठी केला असेल किंवा लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी केला असेल तर अशासाठी जर केला असेल, किंवा नोकरी प्राप्तीसाठी किंवा पगार वाढीसाठी केला असेल तर आता हा उपाय तुम्ही ही सुपारी तुम्ही ती तशीच तुम्ही 1 वर्षभर आपल्या कपाटामध्ये ठेवू शकता। तुम्हाला जर वाटलं की आता ही खराब झालेली आहे, हिला किडा लागला आहे, तर ती सुपारी तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता। आणि तुम्हाला परत जर असा उपाय करायचा असला तुम्हाला नवीन इच्छा घेऊन, तर परत एखाद्या गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता। तर तुम्ही हा उपाय करू शकता तो दुसरी कुठली इच्छा घेऊन, परंतु आपल्याला जोपर्यंत ती सुपारी खराब होत नाही तोपर्यंत तुम्ही कपाटामध्ये लॉकरमध्ये ठेवू शकता। नंतर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या इच्छेसाठी करायचं असेल तर नव्याने तुम्ही अशीच सांगितल्याप्रमाणे सेवा करून परत हा उपाय करायला काहीही हरकत नाही। ते तुमच्यासोबत शेअर करते। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। पुन्हा एकदा सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।